आहे ना, पेनल्टी तर आम्ही त्या दिवशी पहिल्या दिवसापासून सांगतोय. तुमचा जर अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये उपस्थित झाला नाही तर 12व्या खेळाडूसाठी ही पेनल्टी आहे. संघाला 2 रनची पेनल्टी असणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. स्ट्राईकला फलंदाज कोण? स्ट्राईकला प्रथमेश. नॉन ट्रॅकच्या बाजूला सोनू, विशाल. प्रथमेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर विकी पुजारी आले पहिल्या षटकासाठी, त्याचा पहिला चेंडू डॉट आहे. आजचे लॉर्ड्स तुम्ही जर जसे जसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतील ना, तसं तसं कदाचित डोळ्यांची साईज पण वाढली जाईल. अवाक होऊन पाहत राहतील. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, शून्यावरती पहिला फलंदाज बाद. क्लीन बॉल. जाणारे डॉट बॉल हे संघाला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतात. कारण तिसऱ्या दिवसातील राहिलेले सामने आम्ही पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत, त्यात आज परत एकदा तुम्ही या स्पर्धेमध्ये येताय म्हणजे त्या ताकदीने तुम्हाला उतरावं लागणार आहे. कारण कधीतरी तुमचा संघ पहिल्या त्या तिसऱ्या दिवसामध्ये इथे रिव्हर्स स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षण सुरेख, फिकी येईपर्यंत घेतली, एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने या दरम्यान खातं खोललं गेलेलं आहे. 1-1 अशी सुरुवात आहे फलंदाजी करत असताना एकता स्पोर्ट्स कराड या संघाची. संत आणि सावध सुरुवात. याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं अमर गोरे पहिल्यांदाच आपल्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. कराड नगरीमध्ये पहिल्यांदाच आलाय या मैदानावरती अमर गोरे आणि पदार्पणातच 45 धावसंख्येची नाबाद खेळी त्याची पाहायला मिळाली. धावाची संधी आणि फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा आल्यात. धाबले दोन्ही पुढे जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं या दरम्यान जे संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 3 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना एकता स्पोर्ट्स कराड. SP11 संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एकता स्पोर्ट्सला मैदानाच्या आतमध्ये इथे पाचारण केलं गेलं फलंदाजीसाठी, पण अतिशय संत आणि सावध सुरुवात होताना पाहायला मिळाली. इथे 3च धावा आहेत पहिल्या क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर. अमर गोरेबद्दल आपण चर्चा करत होतो. अचानक एक छोटीशी झालेली घटना, त्यानंतर बऱ्याचशा मित्रांचे आलेले कॉल की सर काय झालं नक्की, अचानक लाईव्ह पण बंद झाले. पण म्हटला प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस त्या 2 खेळाडूंची धडक झाली त्यावेळेस अचानक लाईट पण गेली. बऱ्याच जण असं विचित्र कल्पनेला सुरुवात झाली की सर काय नेमकी झाले, अचानक लाईव्ह का बंद झालं. मनामध्ये तर्कवितर्क यायला सुरुवात झाली. पण ऑनलाईन जो मित्रपरिवार त्यांच्या माहितीसाठी सांगेल, दोन्ही खेळाडू अगदी सुरक्षित आहे. 5-10 मिनिटं फक्त त्यांना थोडीशी रेस्ट दिली आणि परत आपण एकदा सामना सुरू केला. लाईट गेल्यामुळे ऑनलाईन काही मित्रांना दिसत नव्हतं, परत एकदा ऑनलाईन मित्रपरिवार जोडला गेलेला आहे. अमर गोरेंनी नाबाद 45 धावा बनवल्या. लाईट गेल्यामुळे तो किती धावसंख्येत होती हे कळलं नाही. त्याला स्ट्राईक एकच चेंडू आली, 47 धावा. शेवटच्या षटकात एकच चेंडू त्याच्या वाट्याला आला. या दरम्यान चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल. धाबलक 4. संदीप मखमाडा गोलंदाजी मार्क करते. 4 चेंडूवरती 4 चौकार लागोपाठ एक रेकॉर्ड झाले जे अमर गोरेने खेळले आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट लागोपाठच्या घेतल्यात अमर गोरेने. इतके जबरदस्त कामगिरी.
या दरम्यान चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये परत एकदा पोहोचेल. एक सिंगल एकेरी दुहेरीने फारसा फरक पडेल न पडेल ही लांबची गोष्ट आहे, पण धावा येणं गरजेचं आहे. कारण कमसे कम 4 षटकामध्ये आम्ही पाहिलं इथं 36, 40, 45 या धावा महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. म्हणजे 35-40 धावा महत्त्वाच्या ठरतील, पण तिथपर्यंत संघ जाणार आहे की नाही. या दरम्यान चेंडू अप्परकट खेळलाय, चेंडू उंची खूप होती, चेंडू खेळला जायला अगदी पॉईंटला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतो येतो 7 या धावसंख्येवरती. 7 धावा आहेत. मला वाटतं इथे गोलंदाज संदीप मकवाना, विकी पुजारी, त्यानंतर मनोज संगपाळ येणारे. म्हणजे एखाद्या तलावात असणाऱ्या मगरीच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजणं जसं कठीण आहे, तसं या गोलंदाजाच्या विरोधात धावं बनवणं हे तितकंच कठीण आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. इथे क्षेत्ररक्षण सुरेख केलंय, फिकी लाजवाब आहे. घरटं सोडलं, घरावरती बुलडोजर फिरवला, घर उद्ध्वस्त झालं, फलंदाज बाद झाला. अगदी स्ट्राईकला असणार आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला आघाडीचा फलंदाज विशाल. अजून यात्रा आपण पाहतोय चेंडू हवे तिथे जेल झालाय. धक्का क्रमांक 3, 3 बाद 8. बाद झाल्या मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आणि ऋषिकेशच्या पाठोपाठ आता नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहिजे करामत कशा प्रकारे करेल संजय, करामत कशा प्रकारे करणार आहे विशाल. दुसरं षटक चालू आहे, त्यातला एक चेंडू बाकी आहे. अवघ्या 8 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहे. या दरम्यानचा चेंडू इथे अगदी आपण पाहतो डिक्लेरेशन झोनमध्ये पोहोचेल आणि बॅटच्या साईने एक धाव मिळते. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 9 धावा, 9 रन, 9 वरती धावफलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. 3 बाद 9 धावा आहेत. यानंतरचा होणारा सामना जो आहे तो यश कंस्ट्रक्शन बरड यांच्या विरोधात वेताळ बाबा स्पोर्ट्स बनवडी असा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी चला टॉस करून घेऊ लगेचच. बरड आणि बनवडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क करा. तिसरा गोलंदाज आला, गोलंदाजी मार्क होती अनिल इंगवले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवे ते, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान एक धाव येणार आहे आणि धावफलक दुहेरी अंकात तिसरं षटक सुरू झाल्यानंतर पाहतो अगदी आपण पाहतोय 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप संत आणि सावध सुरुवात झटाप्पा अगदी आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अनिल इथे गोलंदाज मार्कावरती आहे. जबाबदारी या ठिकाणी कशा प्रकारे पार पाडली जाणार आहे ते आपल्याला पाहायचंय. संत आणि सावध सुरुवात आहे स्पर्धेचा असणारा आजचा हा दिवस क्रमांक तसा पाहिला तर 6वा आहे. एक दिवस वरुण राजाचं आगमन झालं त्या दिवशी क्रिकेटची स्पर्धा एक दिवस बंद होती. 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा 6 दिवसावरती आपल्याला जी पाहायला मिळाली आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. हो इथे हा चेंडू सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. इथे कोणते 2 संघ या स्पर्धेच्या आजच्या या लॉटमध्ये
क्वार्टर फायनल रे, ही सगळ्यात मोठी लढत राहणार आहे. चुरस खास करून एस पी कराड असेल, बरड असेल, मारुळ स्पोर्ट्स क्लब मारुळ असेल, यांच्यामध्ये ही सगळ्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. इथे चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि धक्का क्रमांक 14 आहे. फलंदाज बाद. अमित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टॉस होणं गरजेचं राहणार आहे. चला, टॉससाठी येणं गरजेचं आहे. चला, अमित जाधव, ॲडव्होकेट अमित जाधव वकील मैदानाच्या आतमध्ये आलेले. आता फलंदाजी मार्कावरती. या दरम्यान चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये पोहोचलाय. 2 धावा आहेत, पण आल्या आल्या मिळालेल्या या 2 धावा त्यांचा आत्मविश्वास किती मोठा आहे या फटक्यातून जाणवतोय. 2 धावा आल्यात. या 2 धावा संख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 4 बाद 12 षटक क्रमांक 3 या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे चालू आहे. एक चेंडू या दरम्यान जो बाकी आहे या षटकातला. चला, यश कंस्ट्रक्शन बरड आणि वेताळबाबा स्पोर्ट्स बनवडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉससाठी. चला, बॉल घ्या सर. पोचला. आज वातावरणामध्ये हीट पण आहे, त्यामुळे मी खेळाडूंना वारंवार सूचना करतो, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. गोलंदाज तयार अनिल. आणि इथे फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षित आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 3रा क्रमांक संपलं गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 12 आणि गुणाकार केला तर असाच आहे. 3 चौक 12 किंवा 4 त्रिक 12. 3 षटकं संपली, 4 फलंदाज बाद आहे. शेवटचा षटक मनोज संगपाळ गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. पंचरा पार करून जोरदार मारा करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप जबरदस्त अगदी आपण पाहतोय जो टाकला गेला. बॅटवरती चेंडू येत नाहीये. धावा कमसे कम आता अगदी आपण पाहतोय 12 धावा आहेत. कमसे कम एक बॉल टू रन सुद्धा महत्वाचे ठरतील. तर मातीची खेळपट्टी आहे, मातीच्या खेळपट्टीवरती गोलंदाज जर तुमच्या संघाकडे चांगले असतील तर या धावा सुद्धा कदाचित रोखल्या जातील. इथे डायरेक्ट खिडकाचा प्रयत्न, फलंदाज बाद. फलंदाज बाद. 5वा धक्का. 5 बाद 13. टॉस करायचा आहे. या टॉस करू आपण. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू परत एकदा खूप उंची घेतोय. तिथे हो, वन हँड कॅच. वन हँड कॅच. फलंदाज बाद. 6वा धक्का. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आहे. त्या दरम्यान
22च्या रूपाने 1 धावा असेल. धावफलक 14. चौदा धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू हातामध्ये नाहीये, तिथे 1 धावा आली. धावफलक धावा संख्या 15 धावा, 15 रन, 15 धावा धावफलक करते. किरण सर, राहुल सर संपर्क करा. किरण सर आणि राहुल सर संपर्क करा. इथे एक सिंगल आली, एका सिंगलच्या रूपाने डावाची सुद्धा समाप्ती झाली. टोटल स्कोर 16. 16 धावा धावा फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावा 24 चेंडूमध्ये या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. कराडचं हे मैदान अगदी आपण पाहतोय. या मैदानावरती स्वातंत्र्य सेनानी स्वर्गस्थ गंगारामजी केशवराव तथा भाई गुजर यांच्या स्मरणार्थ नगरसेवक माननीय श्रीमान इंद्रजित गुजर कॅप्टन मित्रपरिवार आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्वर्गस्थ भाई गुजर चषक या ठिकाणी अगदी आपण संपन्न करत आहोत. या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातल्या लढतीमध्ये तिसरा दिवस जो आहे, या तिसऱ्या दिवसातील काही सामने जे बाकी राहिले ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चला टॉस करू आपण यानंतरच्या सामन्याचा. वैभव सरांना विनंती असेल. आले दोन्ही कॅप्टन आले. टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकता स्पोर्ट्स कराड SP11 चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावलं जाईल. बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवा. तयार. संदीप या दरम्यान अगदी आपण पाहतोय संदीप मखवाण आणि मनोज संगपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कावरती आलाय. इथे विशाल धाबरा का धावा संख्या 1. 17 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 17 रन टू टार्गेट. 1 धाव तर बनवली आणि मनोज संगपाळच्या बॅट मधून गुडघा टेक और ये तमाशा देख. चेरन षटकाराच्या रूपाने मनोज संगपाळ आपलं खातं खोलताना पाहायला मिळालंय आणि संघाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणीची पुढे जाऊन पोहोचली 7. अजूनही 10 धावा बनवायच्या बाकी आहेत. गोलंदाजीवरती तयार. खूप मोठा आक्रमण दरम्यान मनोज संगपाळ करतोय.
लढत खूप जबरदस्त होणार आहे. यात्रेमध्ये चेंडू सुरेख होता, तिथे चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू निर्धाव आलाय. धाब्याक धावसंख्या स्थिर 7, अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. बरड संघाने मला वाटतं आतापर्यंत दोन्ही सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यानंतर अगदी आपण पाहतोय आज इतर दोन संघ जर अगदी आपण पाहिले या दरम्यान पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षण सुरेख, संदीप पकवाडा पोहोचला, एक सिंगल, दाबलं काठ, 8 रन. इतर दोन संघ जर अगदी आपण पाहिले वेताळबाबा स्पोर्ट्स बनवडी, त्याबरोबर एकता स्पोर्ट्स कराड हा थोड्याशा पिछाडीवरती आहे. त्यानंतर अगदी आपण पाहिलं SP11 कराड आणि मारू स्पोर्ट्स मारूळ हे सुद्धा अगदी तसं पाहिलं तर क्वार्टर फायनलला पोचण्यासाठी आसुसलेले आहेत हे मात्र दिसतंय. इथे मात्र चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर आहे. 1 बाउंड, 4 रन चौकार आहे. मार्केट आपलाय ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 5. भूषण गोलंदाजी मार्कवरती आहे. सामना किती झटपट संपला जाईल. इथे जे 5 संघ त्यातले 2 टॉपर, या 2 टॉपर मध्ये क्वार्टर फायनल आहे. पाहूया. पाच धावा बनवायच्या आहेत. नो बॉल आहे आणि इथे सामना संपवलाय. नो कसलाय, चेंडू फेकलाय, त्यामुळे हा गोलंदाज बंद राहणार आहे. गोलंदाज कोण होता? हा, भूषण गोलंदाज होता. हा भूषण इथून पुढे या स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार आहे. सामना संपलाय. 18 चेंडू राखत सामना जिंकलाय SP11 कराड या संघाने. तर चला, सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा सुरू होईल. यश कंस्ट्रक्शन बरड यांच्या विरोधात वेताळबाबा स्पोर्ट्स बनवडी. टॉस बनवडी संघाने जिंकलाय.